त्यांच्या नावाच्या जर्सीज मी बघितलं. आणि अर्थातच नरेश घाटा नावाचे अनेक व्यक्ती असतील कदाचित, परंतु वाडा येथील एक पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आदरणीय नरेशजी घाटा मला आठवलं. आणि पोलीस दलातीलच बरेचसे खेळाडू दादू 11 पालघर टीम मध्ये आहेत. हा बॅटल फार महत्वाचा असेल या ठिकाणी. उत्कर्ष खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. प्रेक्षकांची गर्दी कमी असली तरी भरपूर एन्जॉय करतायत यूट्यूबद्वारे. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीने थेट प्रेक्षेपण केलं या स्पर्धेचं. आणि संपूर्ण अधिकार प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीला दिलेत AB ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये. अगदी बरोबर. खूप छान पद्धतीने प्रिन्स मूवी यांनी मात्र खूप चांगली टेलिकास्ट. एका बाजूला योगेश पाटील सरांना आपण पाहिलं ॲज अ कॅप्टन म्हणून दादू 11 या संघाचे करण्यात आणि सांगितलं की प्रतिस्पर्धी संघ जरूर तुल्यबळ आहे, परंतु आम्ही देखील कमी नाही, आमची देखील फलंदाजी खोलातली आहे. आणि योगेश पाटील सरांबद्दल बोलायचं झालं तर पालघर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनियर AE टेस्टिंग वसई हेडचे हे खऱ्या अर्थानं एक वेगळं पद त्यांच्या नावी आहे, परंतु क्रिकेटवरती अफाट प्रेम. आणि ते योगेश पाटील सर, नवली गावचं अनमोल रत्न, नवली गावाला पडलेलं गोड स्वप्न, हे योगेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं क्रिकेट प्रति एक वेगळं प्रेम असतं त्यांचं. मग ज्या वेळेला MSCB मध्ये आम्ही कार्यरत होतो त्यावेळेला क्रिकेटसाठी ज्यांनी अनेक वेळा खूप काही गोष्टी केल्या आणि ते योगेश पाटील सर आज ॲक्शनमध्ये 40+ क्रिकेट खेळतात. आज त्यांची बॅटिंग बघायला आम्हाला आवडेल, त्यांची गोलंदाजी बघायला देखील आवडेल येणाऱ्या काळात. यस, मॅचेस सुरू आहेत 40+च्या, परंतु प्रेक्षक राजा अजून काही झोपले नाही. प्रिन्स मूवीजद्वारे भरपूर प्रेक्षक राजे या स्पर्धेला बघतायत. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी यांचा एक अनोखा संगम प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांचे प्रोपरेटर म्हणून रवी गुळवी सरांना आपण बघतायत. आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन असो, ऑपरेटर असो. साई कृष्णन यांना मी ऑपरेटर आणि कॅमेरामॅन यांच्या भूमिकेमध्ये अनेक वेळा बघितलं. आणि त्यांची संपूर्ण टीम आहेत, त्या टीमचं कौतुक असेल. कारण कौतुक हे नेहमीच दूरच्या लोकांकडून होत असतं. जवळच्या लोकांचा जास्त वेळ हे शंका घेण्यामध्ये आणि नावं ठेवण्यामध्ये जात असतं. इथं सुद्धा आयोजक जे आहेत त्यांचं कौतुक असेल. भरपूर मेहनत त्यांची या स्पर्धेकरता. हरेश्वरजी किनी यांची सुद्धा चांगली साथ लाभले. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा मेहनत घेतात या स्पर्धेकरता. आणि अपेक्षा आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की लवकरात लवकर ही लढत सुद्धा सुरू होईल. बॅटर उतरलेत. किरण जाधव मॅन इन फॉर्म. RPL मध्ये थोडंसं निराश केलं होतं. पुन्हा नव्या दमाने, नव्या ऊर्जेने 40+ कोळ्या गटातील क्रिकेट मॅचेस खेळत असताना त्याने आपली चांगली इनिंग, बहारदार इनिंग पेश केली. 22 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. तो खेळाडू आता उतरलाय. आणि त्यांच्यासोबतच बॅटर म्हणून आणखीन एक खेळाडू ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, योगेश पागधरे. ह्या खेळाडूला तुम्ही बघतायत. पहिले षटक बघूया. योगेश राऊत, क्षमस्व माहिती मिळाली, योगेश राऊत हे खेळाडू उतरलेत. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी बघूया कोणाची आहे. निरंजन घरत. मी उल्लेख केला होता निरंजन घरतचा. सुप्रीमो सारखी स्पर्धा सुद्धा हा क्रिकेटपटू गाजवताना दिसलाय. आणि आता अजूनही चांगली धारदार गोलंदाजी. कारण मागचाच मॅच तुम्ही आपण बघितलाय. उत्कर्ष काय चांगला प्रभाव टाकलाय त्या संघावर. संघ जो आपण पाहिला होता चांदीप संघ खेळताना, त्या संघाविरुद्ध चांगली धारदार गोलंदाजी निरंजन घरतची पाहायला मिळाली. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने निरंजन घरतचा तुम्ही उल्लेख केलात, त्या धाटणीचे गोलंदाज आहेत ज्यांनी अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं आपल्या गोलंदाजीने, आपल्या फलंदाजीने. विनय घरत यांचं देखील स्वागत आहे. ते सध्या पालघरचा मॅच बघण्याकरिता अगदी नवली गावातून झोपेचे दिवाने आहेत, परंतु आज झोप कॉम्प्रोमाइज केले त्यांनी आणि ते इथे दाखल झालेत. त्यांचं स्वागत आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड. बॉल लांब 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 आणि खूपच लांब. दर्शनीय षटकार. AB चषकाचा दमदार, दिमागदार आसमानी टोला. 6. 1:30 बरोबर हा षटकार आला. म्हणजेच 1:30 हा पहिला चेंडू पडलाय. मध्यरात्री अतिशय चांगले विस्फोटक खेळी त्याची अपेक्षित असेल समर्थकांना. पुढचा बॉल इन दी एअर. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 1 बाउन्स.
2 बाउन्स 3 बाउन्स बाउंड्री लाईनच्या आतच चेंडू आडला गेला. असं वाटलं की चौकार मिळेल. आज वहिनी साहेब सुद्धा इथे आलेत, त्या मॅचला बघतायत. किरण जाधव यांच्या सौभाग्यवती सुद्धा इथे उपस्थित होत आहेत आणि त्या सुद्धा मॅचला बघतायत. क्रिकेटची प्रचंड आवड आहे त्यांना. नेहमीच चांगली चर्चा रंगत असं. RPL मध्ये सुद्धा चांगल्या हजर जबाबीपणा वहिनींचा पाहायला मिळतोय. इथे सुद्धा आपल्या पती सोबत शेवटपर्यंत त्यांची साथ लाभतोय. असे किरण जाधव नॉन स्ट्रायकिंगकडे. एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या स्त्रीचा हात हा फार मोठा असतो आणि सध्या किरण जाधव आणि त्यांच्या सौभाग्यवती कांक्षिणी इथे दाखल झाल्यात. जाऊया मॅचकडे. या बॉल आपण पाहतात निरंजन घरतनं स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर योगेश घरत या फलंदाजा पुढे अतिशय चांगल्या पद्धतीचा बॉल हाताळला आणि खऱ्या अर्थानं ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. प्रिन्स मुव्ही तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही काय क्लीन अँड क्लिअर आजच्या दिवसातली ही रजनी गाजवली. जे युट्यूबला प्रेक्षक लाईव्ह बघत असतील ना, त्यांना जणू काही वाटत पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क होतं ना सर, त्या पद्धतीचं कॅमेरा वर्क आज प्रिन्स मुव्हीने दिलं. ही त्यांची क्वालिटी आहे, ही त्यांची गुणवत्ता आहे. प्रत्येक वर्षी अनेक काही बदलाव त्यांच्या या युट्यूब वाहिनीमध्ये आपण बघितलं. आता बदलाव करणं गरजेचं होतं म्हणून काही चर्चा झाली. बरोबर खेळपट्टीच्या मध्यभागी येऊन किरण जाधवने काहीतरी सल्ला दिला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा. बॅकआउट पॉईंट क्षेत्रामध्ये बॅटरने चेंडूला ढकलून दिलं. एक धाव मिळाली. पुन्हा स्ट्राईक कडे बॅटर आलाय किरण जाधव. 5 षटकांचा मॅच होतोय हा. क्रॉस बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. विचारात पडला. यष्टीरक्षकाने सुद्धा काहीतरी सवाल केला होता. दोघेही जवळचे मित्र आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये एकाला जिंकायचं आहे तर एकाला पराभवाच्या छायेमध्ये सुद्धा जावं लागेल. अगदी बरोबर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही बॉल आपण पाहतात डाऊन द ग्राउंड. निरंजन घरत मागील मॅच मध्ये जरूर चांगले गोलंदाज राहिले, इकॉनॉमिकल गोलंदाज राहिले. यावेळेला सांगतात किरण जाधव नाही, यावेळेला नाही. किरण जाधव मागील मॅच मध्ये अर्धशतकाचा फॉर्म घेऊन आलेत आणि या मॅच मध्ये जिथे मागील मॅच सोडली होती ना, पुन्हा एकदा इथून ते चालू केलं आणि सध्या तोडफोड बॅटिंग. पहिल्या षटकात निरंजन सारख्या महत्वाच्या गोलंदाजाच्या विपक्षात धावा वेगानं शोधल्या. 14 धावा बिनबाद. एका बाजूला योगेश घरत, एका बाजूला किरण जाधव. दमदार जोडी मैदानाच्या आतमध्ये. दादू 11 पालघरसाठी योगेश पाटील कॅप्टन सध्या खुश असतील आपल्या ड्रीम स्टार्टने. 14 धावा बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी दोघांनी मिळून आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा पूर्ण केल्यात. हे षटक पूर्ण करण्याकरता लागलेला वेळ आहे तो 3 मिनिटांचा. बघा किती जलद गतीने या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या पालघर 11 टीमने हे पहिले षटक हाताळलंय. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिल भाने. टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक सितारा. मागच्या मॅच मध्ये चमकदार कामगिरी, आता सुद्धा तो कामगिरी करण्याकरता सज्ज झालाय. नेहमीच शिस्तप्रियता, शिस्तबद्धता या खेळाडूंमध्ये मी पाहिलं. यंग अचीवर दांडी संघामधून सुद्धा तो खेळायचा. दांडी स्पोर्ट्स दांडी संघामधून सुद्धा या खेळाडूला खेळताना बघितलंय. अनेक मैदान गाजवणारा हा खेळाडू आहे. युटिलिटी क्रिकेटर, खुळ्या गटातील नामवंत खेळाडू. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना बॅटर योगेश या ठिकाणी चुकले गेले. हा डॉट बॉल. 14 धाबा बिनबाद ही स्थिती बॅटिंग करणाऱ्या दादू स्पोर्ट्स दादू 11 पालघर टीमची. अगदी बरोबर. इथून आता स्ट्रॅटेजी चेंज केली, माइंडसेट बदललं. मागील मॅच मध्ये जर उल्लेख केला तर फवाज आले होते दुसऱ्या षटकात. यावेळेला प्लॅन ए जर फसला ना, मग प्लॅन बी साठी अनिल बाणेला तयार ठेवलं होतं आणि तो प्लॅन बी अनिल बाणे यांचा. आता सध्या गोलंदाजी करत असताना बघा अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती बेधक मारा, शाफ्टन, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या संदीप सर. आर्मर आहे हा. स्लो वन चेंज ऑफ पेस. बघितलं बॅटर बॅटिंग क्रीज पासून बाहेर पडतोय आणि त्या आधीच इरादा बदलला. एक शॉर्ट बॉल टाकताना हा गोलंदाज दिसला आणि फसवलं बॅटर योगेशला. बॅटिंग करणाऱ्या दादू 11 पालघर टीमला हा पहिला धक्का. एक गडी बाद, धावसंख्या 14. हाच तो चेंडू तुम्ही बघू शकतायत आणि खूप चांगलं यष्टीरक्षकाचं. गौतम अकरे यष्ट्यांच्या मागणं यंगचीवर दांडीसाठी अनिल बाणेचे अनेक असे चेंडू त्यांनी पकडलेत आणि त्यावेळेला आपण पाहतात बघा फवाद ज्या वेळेला गोलंदाजीला येताना त्यावेळेला जल्लीश शेख येतात कीपर. मग ते मॉडर्न शेतगावचे 2 खेळाडू झाले. असे हा खऱ्या अर्थानं आपण पाहतात अनेक वर्ष आणि वर्ष ज्यावेळेला तुम्ही आपल्या गोलंदाजाला पाहिलेलं असतं ना, त्यावेळेला तुमच्याकडे ते ॲक्युरेट अंदाज असतो की आपल्या गोलंदाजाचा बॉल हा एवढा बाहेर येणार आहे. ज्या अनुषंगाने आता सध्या अनिल बाणे
पहिले 3 बॉल ज्यांनी डॉट बॉल फेकलेत आणि ही त्यांची क्वालिटी गोलंदाजी. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला म्हणतात ना, ज्या पद्धतीने संपूर्ण हे जुने तांदूळ आहेत ज्यांनी अनेक वर्ष आपण पाहतात या टेनिस बॉल क्रिकेटवरती एक वेगळं नाव आपलं कमवलं आणि आता सध्या ते आपले कला गुण कौशल्य कसब दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये धीरज हे देखील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आणि ते दाखल झालेत. पुन्हा एकदा अनिल बाणे तयार. अनिल बाणे यांचा बॉल पडल्यानंतर फारच बाहेर वेगानं निघाला आणि तदनंतर तो बॉल जर आपण तपासून पाहिला तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू यावेळेला बीट केलं बॅटर धीरजला. म्हणूनच लवकरात लवकर किरण जाधवचं स्ट्राईकिंग कडे येणं फार महत्वाचं असेल. ही चर्चा तिथे झाली असेल. आपण सल्ला देत नाही परंतु तो विचार तिथे डकआउट्स मध्ये होतोय. ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडूला उडवलंय ऑन साईडला. स्कोअरलेस क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा करतायत पाठलाग. थांबवण्याआधी बॅटरने पूर्ण केलं 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या एक गडी बाद 16 फॉर 1. 16 धावा धावफलकावरती. धीरज थोडेसे शफल झाले आणि तदनंतर त्या बॉलला पिकअप स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केलं आणि तदनंतर धावसंख्या जर तपासून पाहिली नाही तर आता 16 वरती जाऊन पोहोचतंय. एका बाजूला किरण जाधव 4 बॉलचा खेळ त्यांनी केलाय. रन आले त्यांच्या बॅटमधनं 13. धीरजनं 2 बॉलचा खेळ परिपूर्ण खेळला. 2 रन. शॉर्ट बॉल. या शॉर्ट बॉलचा वापर इथे केला आणि तदनंतर त्या बॉलला पनिश केलं. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. एबी चषकाचा हा क्लासिकल चौकार. सुंदररित्या पीक केलं या अकूट टप्प्याच्या चेंडूला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअरलेस क्षेत्रामध्ये चेंडूला कळून काढला. बघा आपण बॅटिंग क्रीजच्या किती कोळवर जाऊन हे शॉट सिलेक्शन केलं. 4 धावा मिळतील. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावा झालेल्या आहेत 20 धावा 20 रन्स. जास्त वेळ जाईल असं काही करू नका कारण चर्चा जी काय असेल ती थोडक्यात करा. आता किरण जाधव सुद्धा चर्चा करण्याकरता बॅटर जवळ पोहोचलेत. धावसंख्या धावपळकर 20 धावा. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच प्रयत्न राहिलाय अजय भोईर साहेबांचा हरेश्वर किनी साहेबांचा की आपल्या परिसरातील खेळाडू पुढे जावेत. चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मिळावा. मग ISPL असो ISCL असो किंवा इतर कोणतीही मोठी क्रिकेटची स्पर्धा असो त्या स्पर्धांमध्ये आपल्या या पालघर जिल्ह्यातील खेळाडू चमकले पाहिजेत. धावसंख्या 20 एक गडी बाद. आता स्ट्रायकिंग कडे किरण जाधव. तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी पाहूया. पुन्हा एकदा निरंजन घरतवर आली आहे. यस निरंजन घरात दाखल झालेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात काय झालं विसरून जावा. या षटकात तुम्हाला गोलंदाजी चांगली करायची. फटका खेळला आणि तदनंतर हा फक्त चांगला पंच होता. क्रीजचा योग्य वापर केला. थोडेसे मागे आले. बॅकफुटचा वापर करत असताना हा पंच खेळलेत थ्रू द ऑफसाईड. जिथे आपण पाहतात लॉंग ऑफला खेळाडू तैनात होते त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं आणि पहिल्या बॉलवरती संदीप सर 1 रन मिळाली. रनसंख्या फलकावरती 21. बेस्ट वर्सेस बेस्ट असं ते बॅटल आपण पाहिलं. आता वेग भन्नाट होता. नियंत्रण नव्हतं या चेंडूवर. वाईड लाईनच्या खूपच बाहेर निघणारा बॉल होता. वाईड घोषित केला पंचाने. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 1 गडी बाद 22. मॅच तुम्ही बघताय दादू 11 पालघर विरुद्ध पालघर 11 या 2 संघादरम्यान. पुढचा बॉल. आता टायमिंग प्रॉपर झाले की नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये ते करत नाही कोणती चूक. या विकेटने भागवली गोलंदाज निरंजन घरतने. संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. गॉन. महत्वाचा मासा गळाला कारण धीरज हे असे खेळाडू आहेत जर ते खेळपट्टीवरती उभे राहिले टिकले तर मग खेळपट्टीवरती अगदी धावांचा पाऊस. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सातपाडी गावातला एक होणहार खेळाडू. अनेक वर्ष सातपाडीमध्ये आज अनेक तारे सितारे जन्माला आले असतील तयार झाले असतील परंतु या खेळाडूला कोणी विसरणार नाही. त्यांचं नाव आहे हेमकांत भोईर. चपाती या नावानं खूप प्रेम कमावलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात सावली संघ म्हणा बंधन संघ म्हणा मोठमोठे संघ म्हणा ज्यामध्ये ॲज अ पॅकर ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धा ज्यानं गाजवल्या ते हेमकांत भोईर अर्थात चपाती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सातत्यानं सातपाडी गावाचा अभिमान. सातपाडी गावामध्ये ज्यांची चर्चा अगदी सन्मानानं ज्या ज्या वेळेला सातपाडीच्या क्रिकेटचे सर पुस्तकं उघडले जातील ना त्यावेळेला महत्वाचं नाव हे हेमकांत भोईर यांचं असेल कारण ज्यांनी अनेक युवा घडवले. आज सातपाडीमध्ये मोठमोठे स्टार झालेत परंतु हेमकांत भोईर हे नाव अगदी पुसलं नाही जाणार ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. आज बॅटिंग जर त्यांची झाली तर मजा येईल. पाडल स्वीपचे जे फटके आहेत ना त्यांच्याकडे अगदी बघण्यासारखे आणि तेच दाखल झालेत हेमकांत भोईर. निरंजन घरत आणि हेमकांत भोईर ही मॅच देखील बघायला मजा येईल. चांगला बॅटल आहे. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता
हा बॉल थोडासा मिस केला, स्वतःवरती नाराज झाले. डॉट बॉल येतोय. नाखुश होत आहेत स्वतःवर. काहीतरी प्रश्न केलाय या वेळेला. DRS ची मागणी केलं. व्हाईट बॉल करता हा DRS मागणी आहे. सो व्हॉट हॅपन, तिसरे पंच या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. पाहणी केली जाते. स्ट्रायकिंग कडे असलेला बॅटर आपण बघितलाय. पिचिंग कुठे झालं, एक्झॅक्टली चेंडू कुठे जात आहे, हे सर्व काही दृश्य आपण प्रिन्स मूवीज या युट्यूब वाहिनीद्वारे बघतोय. प्रोपरेटर म्हणून रवी गुळवी यांना आपण पाहिलं. मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. त्यांची युट्यूब वाहिनी सातत्याने चांगलं काम करतोय. दॅट्स फेअर डिलिव्हरी, कारण हा चेंडू लेग स्टंपच्या वरून गेलाय. रिप्ले मध्ये सुद्धा प्रेक्षकांना दाखवलं गेलं तो चेंडू कसा कुठे पिचिंग झालाय आणि कुठून तो पुढे गेलाय. स्कोर इज 22-2, 22-2. सरळ बॅटचा वापर, चेंडू करते हवाई सफर. लॉंग ऑन च्या बाहेर, स्ट्रेट लॉंग ऑन बाहेर, सिक्सर. चांगला फटका, खूप चांगला फटका. स्लॉट मधला बॉल आणि हेमकांत भोईर चपाती यांच्या बॅट मधनं आलेला कडक षटकार. फ्लॅट अँड फ्युरियस, अगदी समोरच्या दिशेनं. खूप चांगलं टायमिंग. तिथे मात्र आपण पाहतात स्लॉट मधला बॉल आणि त्या बॉलवरती आक्रमण केलं सरळ डाऊन दी ग्राउंड. धावसंख्या 28. पुढचा बॉल. याही बॉलला मोठा फटका खेळायचा तर होता खरा. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. यष्टिरक्षक जेलीस थोडेसे बीट झाले. त्यानंतर शॉट थर्डमॅन मधनं ते प्रोटेक्शन मिळालं. 5 बॉलचा खेळ संपतोय संदीप सर आणि धावसंख्या 28 आहे. 28-2. एक चांगली कला अवगत केलं ते म्हणजेच निरंजन घरतनं. कधी कधी वेगाने ते चेंडू टाकतायत, कधी कधी ऑफ ब्रेक, लेग ब्रेक असं मिश्रण सुद्धा आपण पाहिलं त्या गोलंदाजामध्ये. आणि अशी कला अवगत असलेले काही दुर्मिळच खेळाडू आहेत. आता मात्र टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील धाबा 6. लॉंग लेग पट्ट्या बाहेर, मॅसिव्ह हिट, सिक्सर. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. मागील मॅचचा हिरो होता निरंजन घरत. या मॅच मध्ये त्याच्याच विपक्षात आलेत फटके मोठे. विनोद पाटील, ब्रँड ऑफ सरपाडा, आणि सध्या तेही या स्पर्धेकडे जोडलेत. आज क्रिकेटवरती त्यांचं एक वेगळं प्रेम असतं. ते आले तिथे आणि अगदी 7:30च्या घरातच इथे ते पोहोचले. आणि आजवर सरपाडा संघ जरी पराभूत झाला, परंतु आम्ही एबी चषकाचे दिवाने आहोत. आणि एबी चषकासाठी आपल्याला पाहायला मिळतात विनोदजी पाटील, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. आणि आगरी माझ आवाज ही त्यांची टॅगलाईन, ही त्यांचं स्लोगन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि रणसंख्या फलकावरती आहे ती म्हणजे 34. 2 गडी बाद 34 धावा धाव फलकावर लागल्यात. बरेचसे क्रिकेटचे चाहते युट्यूब वाहिनीद्वारे या स्पर्धेला बघतायत. 34-2. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11.33च्या सरासरीने धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. 4थं षटक टाकण्याकरता अनिल हा गोलंदाजी मार्गावर. हरिकेश, क्षमस्व हरिकेश आला आणि हरिकेशच्या या पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळत असताना अप्रतिम झेल. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय. बॅटर किरण जाधव इज आउट. किरण जाधव बाद झालेत. ज्यांना ही 2 षटकं उभं राहणं गरजेचं होतं, त्यावेळेला आता महत्वाच्या मॅच मध्ये किरण जाधव यांनी संघाची साथ सोडली. आणि धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली ना तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. बघा, फटका जनरेट जरूर केला पण थोडासा बॉटमला लागला फटका, त्यामुळे डिस्टन्स क्लिअर नाही झालं. निरंजन घरतनं तिथे कुठलीही चुकी केली नाही. मिड विकेटला ते तैनात होते आणि एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांनी खूप चांगला कॅच देखील कॅरी केला. आणि खरं तर पडलेला चेंडू लेग ब्रेक होता, म्हणजेच ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला जर तुम्हाला ऑन साईडला खेळायचं असेल तर तुमची ताकद ही पूर्णतः तुम्हाला झोकता आली पाहिजे. म्हणजेच विश्वास तुमचा पाहिजे, ताकद पाहिजे आणि त्या ताकदीच्या जोरावर चेंडू सीमारेच्या पलीकडे गेला पाहिजे. 34-3 चौथं षटक सुरू आहे आणि चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर ही सफलता मिळाली हरिकेश या बॅटरला. नवीन बॅटर रोहन. किरण जाधवने 6 बॉलचा सामना केला, 6 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. या स्पर्धेमध्ये त्याची एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर तो 70च्या आसपास गेला 2 सामन्यामध्ये.
चांगली बॅटिंग. लोअर फुल टॉस बॉल बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय धन करत सीमारेषे पार. मिळतील धावा 4. एबी ग्रुप ट्रॉफी आलाय हा शानदार दिमागदार चौकार. कडक इथे आपण पाहतो आता कडक चौकार. जिथे धावसंख्या जर तपासून पाहिली तर जिथे विकेट गेल्यानंतर त्यांनी प्रेशर नाही घेतलं. फुलटॉस बॉल आहे ना मारणार त्याच्यावरती आणि तो फटका चांगला शोधला बिटवीन द गॅप आणि धावसंख्या आता 4 न फ्लाय. धावा जाऊन पोहोचतात 38 रन्स. गोलंदाज तयार. याही वेळेला क्या बात आहे रोहन. गुडघा वाकवला आणि तदनंतर बॉलला फेकून दिलं लांबच लांब. आलाय एबी चषकाचा दमदार दिमागदार आर पार षटकार. 6 रन. 3 बॉल मध्ये 10 धावा येत आहेत आणि त्यामुळेच हालचाली सुद्धा वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या पालघर 11 टीमच्या. हा सुद्धा लेग ब्रेक होता. इथे ताकद पूर्णता झोकली बॅटरने आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक आता पुढे सरकलाय. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 44 वर 3. चांगली स्थिती आहे. किरण जाधवने सुद्धा चांगला स्टँड दिला होता. तदनंतर आलेला बॅटर जणू काही पॅव्हलियन मधूनच सेट होऊन आलाय. रोहन 2 बॉल मध्ये 10 वर खेळतोय. हेमकांत हा खेळाडू 4 मध्ये 12 वर खेळतोय. धावसंख्या 44 वर 3. ओव्हर पिच बॉल चुकलेत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये होता. कधी कधी संयम हा तुमच्याकडे पाहिजेच. अगदी बरोबर. तो संयम महत्वाचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा अदरवाईज तुमच्या आयुष्यात म्हणा. संयम या शब्दावरती तुम्हाला खऱ्या अर्थानं ठाम राहावं लागतं. ज्यानं संयम पाळला तो खऱ्या अर्थानं सक्सेसकडे वळाला. आणि आता इथून संयमाकडे आपण पाहतात. हा बॉल मागील बॉल जो डॉट बॉल आला पुढच्या बॉलवरती काय करतील. फटका खेळलाय व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. हेमकांना सांगितलं की यस सिंगल इथे घ्यायची आहे. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जर तपासून पाहिली तर आता 45 वरती जाऊन पोहोचते. बॉलचा खेळ तपासून पाहिला संदीप सर 5 बॉल झालेत. येणाऱ्या काळात हे 7 बॉल आहेत. एक माइंड टोटल बॅटिंग करत असताना आता 45 झालेत. या 7 बॉल मध्ये किती असायला हव्यात. 7 चेंडूंमध्ये मला असं वाटतं की 15 धाबा तरी यायला पाहिजे जेणेकरून एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आता चांगला संयम राखत आहे. चेंडूला टोळावला बॅकवर्ड पॉइंट च्या दिशेने चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. एबी ग्रुप ट्रॉफी आलाय हा चौकार. म्हणजेच आता धावा या कोऱ्याने येत आहेत. 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 49 फॉर 3. 3 गडी बाद 49 धाबा. खूप चांगला फटका केला बघा. ऍक्शन रिप्ले जिथे अनिल बाणे जरूर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिथून नाही पोहोचू शकले. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. 49 रन. आता जो तुम्ही उल्लेख केला ना की 7 बॉल मध्ये येणाऱ्या काळात 15 रन हव्या होत्या. आता त्यामधल्या 4 रन तर आल्या. म्हणजे येणाऱ्या काळात इथून आता या 6 बॉल मध्ये आणखीन त्यांचं गणित तेच राहील की आपल्याला अजून 15 शोधायचे आहेत. एक 65चा मॅच 5 ओव्हर मध्ये प्रतिस्पर्धी संघ ज्या ताकदीचा आहे ना मजा येईल दुसऱ्या इनिंग मध्ये देखील. आणि म्हणूनच आपण नेहमीच म्हणत असतो की अशक्य शक्य असं काहीच नाही. मनात जर धरलं ना तर चाळणीमधून सुद्धा पाणी घेऊन जाता येतं. परंतु बर्फ होण्याकरता तुमचा संयम सुद्धा फार महत्वाचा आहे. आणि बर्फ होऊनच आपण ते पाणी घेऊन जाऊ शकतो. 49 वर 3. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती फवाज. मागील मॅच मध्ये प्रमुख गोलंदाजाच्या एका रोल मध्ये होता. आता यावेळेला स्लॉग षटकामध्ये आलाय. पहिलाच बॉल लोअर फुलटॉसचा होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आले. दुसरीसाठी पलटलेत आणि यावेळेला दुसरीसाठी पलटत असताना आता रन आउटच्या स्वरूपात रोहन इथे बाद होतात. संधी बनली होती 2 रनची. योग्य वेळेत नकार होकार या गोष्टी महत्वाच्या आहेत. कम्युनिकेशनची साधनं बंद झाली. यस नो ही कॉलिंग विसरलात आणि तदनंतर फलंदाज रोहन जे चांगल्या फॉर्म मध्ये दिसले या मॅच मध्ये ते रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. संदीप सर यस कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल हे तुमचं पाहिजेत. संयम पाहिजेत. ताबा सुटल्यानंतर मग असं नुकसान होतं आपल्या टीमचं. संयम नावाचा दागिना तुमच्याकडे पाहिजेत. महत्वपूर्ण खेळाडू बाद झालाय. रोहन हा आपल्या संघाकरता मोठे फटके खेळत होता. 5 बॉलचा सामना केला. 5 बॉल मध्ये 12 धाबांचं त्याचं योगदान पाहायला मिळालं. 50 धाबा 4 गडी बाद 4.1 बॉलची समाप्ती. फिल्डिंग करणारी टीम सुद्धा सध्या विचारात आहे की अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. म्हणजेच 5 बॉल मध्ये बॅटर आक्रमक भूमिकाच घेणार. न्यू बॅटर इन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र उतरत आहेत. वेळेकडे सुद्धा लक्ष द्या. पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले काही खेळाडू आहेत. क्रिकेटची आवड आहे
आणि सवड काढूनच ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि समालोचन कक्षात पोलीस पाटील, बापाने गावचे पोलीस पाटील संदीप गावंड सर. समालोचनावरती त्यांचं अफाट प्रेम असतं. जो उल्लेख अजित सरांनी केला ना की मॅच मध्ये अगदी जीव ओतू देतात ते, आणि खऱ्या अर्थानं म्हणून तर मी म्हणतो की एक क्रिकेट एक्सपर्ट, अभ्यासू समालोचक, अनेक वर्ष आणि वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. ते संदीप गावंड सर आमच्या साथीनं प्रथमतः निश्चित स्वरूपात माकुणसरच्या मैदानात ती ग्रेट भेट, आणि तदनंतर अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी आम्हाला संधी दिली. मग जुचंद्र असेल, मग विरारचं विजय मामा चषक असेल, आणि अनेक स्पर्धांमध्ये आमची चांगल्या भेट होत असतात. आणि ते संदीप गावंड सर आमच्या साथीने आहेत. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच एक. या षटकातील पुढचा बॉल आणि षटकातील दुसरा बॉल. फवास तयार. यावेळेला फटका चांगला केला. येता क्षणी काय टायमिंग होतं. अगदी बॅकफुट पंच, बॉल डीप पॉइंटला क्लिअर. आलाय चौकार. 4 रन संदीप सर. सुंदररित्या या चेंडूला खेळताना दिसला बॅटर. स्क्वेअर ऑफ द विकेट. तुमच्याकडे हे तंत्र असलं पाहिजे, नाहीतर हल्लीचे क्रिकेटपटू फक्त ऑफ स्टंपवर थोडेसे शपल क्रॉस होत आहेत आणि ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न करतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला खेळता यायला पाहिजे. बघा, युवा खेळाडूंच्या मॅचेस सुद्धा या मैदानावर होणार आहेत. तो खेळ बघा आणि या जुन्या जाणत्या खेळाडूंचा खेळ बघा. ओल्ड इज गोल्ड उगाचच म्हणत नाही. 54 वर 4. पुढचा चेंडू गोलंदाज फवाज याचा. बॅटर त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर महेंद्र. 4 वर ते खेळत आहेत. 16 या धावसंख्येवर हेमकांत हे खेळाडू खेळत आहेत. पुन्हा चर्चा होते. या चर्चामध्ये वेळ आपला निघून जातोय हे सुद्धा लक्षात असू द्या. वेळ असेल तर सर्व काही मिळू शकतंय. वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय. वेळ असेल तर आपण प्रसिद्धी मिळू शकतोय. वेळ असेल तर आपण चांगला फिटनेस सुद्धा मेंटेन करू शकतोय. वेळ असेल तर आपण संसार सुद्धा चांगला सजवू शकतोय. म्हणूनच वेळेला महत्व द्या. स्लो ओव्हर 1. गुडलँड क्षेत्रामध्ये चेंडूला टाकले. थोडंसं फिरवलं होतं. लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. ह्याच बरोबर एक धाव मिळाली. लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव मिळताना धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या 4 गडी बाद 55. म्हणजे जे आपण अंदाज बांधलाय 60च्या आसपासचा, आणि अगदी त्याच दिशेने ही वाटचाल होत आहे. अगदी बरोबर. आणि त्या 60 धावा ऊर्जा देणाऱ्या राहतील बॅटिंग टीमला, अर्थात दादू 11 पालघरला, ज्या वेळेला ते गोलंदाजीसाठी येतील. कारण 5 षटक आणि 60-65 ची जी लढत आहे ना, ती या मध्यरात्रीमध्ये एक चांगली मॅच बघायला मिळेल. शफल झालेत फार. या वेळेला फटका चांगला. क्या बात आहे. हेमकांत भोईर या आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका मी म्हणेन. फारच बाहेर गेले. त्यानंतर गुडघ्यावरती बॅलन्स केलं आणि शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरनं ओव्हर पॉइंट फटका खेळला. ॲक्शन रिप्ले. क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक. चांगली बॅटिंग. आता सध्या हेमकांत आपला फॉर्म घेऊन आलेत. मागील वर्षात थोडेसे दुखापतग्रस्त राहिले. जास्तीत जास्त इंजुरीच्या कारणानं मॅच खेळले कमी. प्रिन्स मूवी, तुम्ही मन जिंकणारा काम करताय. या की मुवमेंट आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने कॅप्चर करतायत आणि अतिशय सुंदर. सर, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे प्रिन्स मूवीचं. हा, अगदी बरोबर. चांगली क्लॅरिटी आहे, चांगली क्वालिटी आहे आदरणीय रवी गुळवी या सरांची. आणि नुकताच जो फटका खेळलाय ना, एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडूने तो फटका त्या ठिकाणी पेश केला असं वाटलं. सौकर्याची मदत मिळाली. धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 59. AB ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये आम्ही पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. डे 1 मध्ये म्हणजेच पहिली रजनी आहे. या पहिल्या रजनीस मध्ये 40+ क्रिकेट. आता पुन्हा ऑफ स्टंपवर शपल झालाय. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू पाठीमागे आला होता. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची संधी आहे. विकेटचं पतन. परत जावं लागेल बॅटरला. हेमकांत या खेळाडूला परत जावं लागेल. हेमकांतने सामना केला 7 बॉलचा आणि 7 बॉलमध्ये आपल्या टीम करता 21 धावांचं योगदान दिलं. स्कोर मूव्स ऑन 60 फॉर 5. 60 वर 5. चांगले क्रिकेट. हेमकांत भोईरनं मन जिंकणारी फलंदाजी. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 21 धावांची कडक इनिंग बिल्ड करत असताना आता रजा घेतात. मैदानाच्या बाहेर येत असताना डगआउटमध्ये योगेश पाटील कर्णधार खुश असतील आपल्या फलंदाजावरती. आता सध्या शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती कुठल्या पद्धतीनं फटका येईल, धावा मोठ्या येतील काय, अनेक प्रश्न आहेत. मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील, तेही पोलीस दलात कार्यरत आहेत. जो संघ मालक जे आहेत ना, त्यांनी खऱ्या अर्थानं सांगितले की आम्हाला पोलीस पाहिजेत आणि ते संपूर्ण पोलीस बांधवांचा आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नरेशजी घाटण यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर ही टी-शर्ट इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनीच तो मात्र संघ इथे पुरस्कृत केलाय. आता अगदी शेवटचा बॉल
गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज इथे तयार. फवाज एका बाजूला, राकेश पाटील मन फ्रॉम टेंभोडे हे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. मोठा फटका खेळायचा होता, नशिबानं साथ दिली आणि बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. आता इथून आपण पाहतात हा बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकाराच्या मदतीने रणसंख्या फलकावरती 64. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. घडलंय काय बघा, इथून फारच शफल झाले होते बॅट्समन आणि तदनंतर जलीश शेख यांना देखील त्या बॉलनं बीट केलं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. रन झाले 64. 65 ची मॅच आहे. रनचेजला देखील मजा येईल. ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य समालोचक अजित पाटील सर आणि त्यांच्या साथीनं व्हॉइस ऑफ बापाने अर्थात व्हॉइस ऑफ वसई आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक संदीप गावंड सर आपल्या साथीने जोडतील. अगदी बरोबर. या ठिकाणी जो नशिबाचा चौकार मिळाला, खऱ्या अर्थाने मनात नसतानाही अनपेक्षितपणे जे मिळत असतं ना, ते एकतर आपल्या चांगल्या कार्याचं फळ असतं, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. या 4 धाव मिळत आहेत. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 64. 65 धावसंख्येचं टार्गेट असेल. 65 धावसंख्येला कसं काही चेस केलं जाईल हे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत दाखल होतील महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, आमचे जवळचे मित्र अजित पाटील सर. मंत्रमुग्ध करणारी त्यांची वाणी राहिलं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहिलं. हे कटआउट्स बघा, जे आमचे आश्रयदाते आहेत या स्पर्धेचे. SM सोलर सोल्युशन यांचं सुद्धा सहकार्य लाभलं. श्रीराम हार्डवेअर याने सुद्धा सहकार्य केलं. त्याच्यानंतर आई मंडप, UB कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग, कन्हैयालाल के जैन, किराणा जनरल स्टोर, जिल बियर शॉप, राहुल सलोन हेअर स्पा यांनी सुद्धा या स्पर्धेकरता सपोर्ट्स केलाय. महालक्ष्मी ज्वेलर्सने सुद्धा चांगलं सपोर्ट्स केलाय. हे सर्व आमचे आश्रयदाते आहेत. हे तुम्ही बघू शकतायत. श्री जयकांत दत्तात्रय घरत, चिंतामणी एंटरप्राइजेस आणि त्यांचे कटआउट सुद्धा आपण मैदानाच्या चोहे बाजूने बघतायत. साई सुजल, अजय माधवराव गाबड यांच्या सुद्धा शुभेच्छा. नागेश चिपाट, प्रतीक चिपाट, सुरेश बटवा, करंज भोईर. AB ग्रुप ट्रॉफी म्हटलं तर एक मानाची क्रिकेटची स्पर्धा, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे. 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आपण वळणार आहोत. आमचे 2 पंच मैदानाच्या आत जाताना दिसत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा उल्लेख आपण करूया. जतीन बोळा कल्याण येथून बिलॉंग करतायत. शाहिद मोमीम भिवंडी येथून बिलॉंग करतायत. त्याच्यानंतर आपण नदीम शाह यांना बघतायत, ट्रॉम्बे येथून बिलॉंग करतायत. असे हे 3 पंच या स्पर्धेमध्ये चांगलं काम करताना दिसत आहेत. मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये अमर पाटील आहेत. याच गावातून ते बिलॉंग करतायत, परंतु अतिशय चांगला स्वच्छ अक्षर आणि गुणलेखक म्हणून त्याने सुद्धा या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलं. आमचे DJ नयन पाटील, ज्यांच्यामुळेच आम्ही आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गुड साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं सहकार्य, त्यामुळे स्पर्धा यशाचं शिखर गाठतोय. अजितजी काय म्हणाल? खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेचं आणि प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी एक मोठी पर्वणी असते की AB ट्रॉफीचं नियोजन कधी आहे, आयोजन कधी आहे आणि त्यासाठी चांगला वेळ ते या स्पर्धेला देतात. एक उत्कृष्ट नियोजनाची खमंग मेजवानी म्हणजेच AB ट्रॉफीचा एक दैदिप्यमान नेत्रदीपक सोहळा. राजकुमार आणि गौतम अकरे मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल होत आहेत. लक्ष्य मोठं आहे, परंतु आत्मविश्वास तेवढाच मोठा असणार आहे. AB ट्रॉफी अस्तित्वाची लढाई आहे. इथे दोन्ही पालघरचे दिग्गज स्टारकास्ट इन ॲक्शन झालेले आहेत आणि प्रथम बॅटिंग करताना ची हेमकांची बॅटिंग इथे बघायला मिळालंय. एक सुंदर बॅटिंग ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळाल्याने एक स्टीप टार्गेट 65 रन्स समोर ठेवलं गेले. 13च्या सरासरीने धावा बनवावे लागणार आहेत आणि ते लक्ष नजरेसमोर ठेवून राजकुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नॉन स्ट्रायकिंगकडे. मागच्या मॅचमध्ये ज्याने जान फुकली होती असा जाबाज खेळाडू गौतम अकरे नॉन स्ट्रायकिंगकडे. तर गोलंदाजीसाठी आपण प्रथम षटक बघतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार होताना
पहिलं षटक घेऊन धीरज. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. समोर राजकुमार आहे. 65चं टार्गेट सेट केलंय. पहिला चेंडू फिंगर रोल केले आहेत, वेट केलं, वॉच केलं. स्केअर ऑफ द विकेट पॉइंटला फक्त खेळल्या, सिंगल कंप्लीट झाली आहे. 60 बघायला इथे मिळतोय. 13च्या सरासरी मेंटेन करायची आहे. एक चांगली बॅटिंग बघायला मिळते. किरणने जी चांगली स्टार्ट दिली, हेमकांतने एक अप्रतिम क्लास दाखवला आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजांना सायकोलॉजी एडव्हान्टेज, मानसिक आधार दिलाय की तुम्ही ह्या धावा वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला रनची एक मोठी शिदोरी दिली आणि त्या धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत. डिफेन्स करण्याकरता प्रयत्न तर सुरू आहेत. पाहूया, पहिलेच षटक आहे त्यामुळेच आक्रमकता सुद्धा बघायला मिळेल, नियंत्रण सुद्धा पाहायला मिळेल बॅटरचं. यावेळेला नियंत्रण नव्हतं, कारण मला असं तरी वाटते की डोक्यामध्ये हाच एक विचार असेल, टार्गेट 64चा आहे, मोठे फटके खेळायला पाहिजे. खूप चांगलं फिंगर रोल केले होते धीरजनं. गुड बॉल. पुढे चेंडू अगेन्स्ट पॅड अँड बॅड मध्ये चेंडू होता, जंटली पुश केलाय. ऑन साईडला आपण बघताय मिड विकेट रीजन मध्ये सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या 3 चेंडू आणि 3 धावा आहेत. सुंदर क्रिकेट आहे. क्रिकेटचं एक अप्रतिम सौंदर्य आपण निहाळतोय. मोठ्या शॉटकडे जाण्याचा पावित्र्य होता. इथे मात्र पॅड आणि बॅड मध्ये चेंडू खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय आणि गौतम अकरे जे मागच्या मॅच मध्ये सुंदर बॅटिंग करत होते त्यांना मजबूर केले की तुम्ही छोट्या बॅकक्लिपने खेळायचं आहे आणि ड्राईव्ह करत 2 धावा कंप्लीट होत आहे. स्कोर 3 वरती बघायला मिळतोय. 3 धावा धाव फळकावर लागल्या गेल्यात. अकुटबाचा चेंडू, स्कोर ऑफ द विकेट, चांगला फटका गली रिझन मध्ये. चेंडू वेगाने प्रस्थान करेल काय? क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चांगले प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. याच बरोबर ह्या चेंडूवर पूर्ण केल्या जात आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या पोहोचली 5 वर. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकर आहे ती 5 धावा. राजकुमार आणि गौतम हे डावाची सुरुवात करतायत. 65चं टार्गेट आहे. राकेश पाटील का उत्कृष्ट फिल्डिंगचा नजराना पेश केलाय राकेशनं. धावसंख्या बघायला मिळते ती 5. खूप चांगला डिफेन्स बघायला मिळाला. पुढे चेंडू स्लॉट मध्ये चेंडू आहे. पिच केलाय डाऊन द ग्राउंड. येतोय गौतमच्या बॅट मधनं. क्लास 1 A1 4 चौकार. धावसंख्या 9 वर पोहोचते. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी आणि तशी 2 व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. आमचे बंटी असतील आणि मात्रे साहेब आहेत, आपल्याला बघायला मिळतात. ते मॅचचा आनंद घेते, त्यांचेही करूया आपण वेलकम. नेहमी मदतीला धावून येणार आमचे बंटी सातत्याने आपल्याला बघायला मिळतात. ते मॅचचा आनंद घेतात आणि स्पर्धा एक अतिशय दर्जेदार बघायला मिळते. आमचे हरेश बर्किनी असतील, या स्पर्धेचे मॅनेजमेंट त्यांच्याकडे आणि एक टॉप क्लास मॅनेजमेंट बघायला मिळते. नयन पाटीलची उत्कृष्ट साऊंड सिस्टम आणि तदनंतर आमच्या उपेची गरज साहेबांचं एक अविरतपणे हार्डवर्क या स्पर्धेला मिळालंय. सर्वांची जी युनिटी आहे त्याच्यामुळे एबी ट्रॉफी एक सुंदररित्या यशाच्या शिखरावरती जाताना आपण बघतोय. एका बाजूने राजा ग्रुप, दुसऱ्या बाजूने एबी ग्रुप, असे 2 ग्रुप आपण बघतोय. ऑन साईडला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न आहे. चांगली गोलंदाजी करत आहे धीरज. धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि पोहोचले ती म्हणजे 1-0. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. बिनबाद 10. पालघर 11 टीमची सुरुवात आहे. लक्षात घ्या, या षटकाकरता 4 मिनिटांचा वेळ गेलाय. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. त्यामुळेच नो मीटिंग नो टाइम. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 2 वाजून 4 मिनिटं झालेत. राजकुमार आणि गौतम या 2 बॅटरला आपण बघतायत. राजकुमार मागच्या मॅच मध्ये खास काम काही करू शकले नव्हते. गौतम अकरे आक्रमक भूमिका करताना दिसले होते आणि चांगला प्रयत्न त्यांचा सफल प्रयत्न होता तो. आता पालघर टीमला जिंकण्याकरता जर टार्गेटचा विचार केला तर 55 पाहिजेत, म्हणजे 24 मध्ये 55 बनणं कठीण आहे. प्रयत्न केल्यानंतर ते सुद्धा शक्य आहे. 24 मध्ये 55 हव्या. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. आपण थोडंसं उशिराने चालतोय आणि त्याबद्दल जे खेळाडू या ठिकाणी वेळेवरती आले होते त्याने मी सॉरी म्हणतो. कारण उद्घाटन सोहळा असो, अनेक मान्यवरांचं शुभागमन होत असतं आणि आपण ज्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने अथक परिश्रम करत असतो, मग आपले यूट्यूबवाले असतील त्यांचं वेळेवरती त्यांचं प्लॅनिंग असतं आणि आमचे साऊंड सिस्टम असेल किंवा इतर जे बॅनर वगैरे आपण संपूर्ण क्रीडानगरी सजवली आहे त्याच्यासाठी जो वेळ हा पहिल्या दिवशी भरपूर जात असतो आणि त्याच कारणाने आपण बघतो की थोडंसं उशिरानं परंतु एक चांगलं मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतात. आणि पुढील चेंडू गोलंदाज तयार होत आहेत.
खोलवर टप्प्याचा चेंडू आणि कॉट बँडच्या रूफानं गौतम आकरे खूप चांगल्या फॉर्म मध्ये होते, माघारी परतलेले आहेत. पहिला धक्का, पहिला झटका गौतम आकरेच्या रूपाने इथे लागतोय. थोडेसे निराश आहेत, नाराज आहेत, परंतु मानवी जीवनामध्ये असे वेळ तुमच्याकडे नेहमी येत असते. काही क्षण तुमच्या बाजूने असतात आणि काही क्षण तुमच्या विरुद्ध असतात. कहते नहीं, इस दुनिया में सबसे बड़ा खिलाड़ी वक्त होता है, जो आपको आपके पीछे भीड़ भी खड़ी कर सकता है और आपको भीड़ में भी. ये वक्त है. हो, नेहमीच शेरो शायरी ही आपल्याला पाहायला मिळते अजित पाटील या सरांची. मॅच कडे पुन्हा आपण लक्ष देऊया, कारण 10 1 गडी बाद, 23 मध्ये 55 धावांची आवश्यकता. गौतम आकरे जसा बाद झाला तसं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंग करणाऱ्या दादू 11 पालघर या टीमचं 23 मध्ये 55 पाहिजेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता उतरलेत यतीन. मागच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाविरुद्ध 10 बॉल मध्ये 30 धाबा त्यांच्या लगेचच आठवल्या. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीने टिपलेली ती त्याची क्षणचित्रे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित शॉर्ट व्हिडिओ सुद्धा या खेळाडूंच्या पाहायला मिळतील. योगेशला सफलता मिळाली. 23 मध्ये पाहिजेत 55 धाबा. रणनीतीचा वापर फिल्डिंग करणारी टीम करताना दिसतोय. फिल्डिंग लावताना भरपूर वेळ खर्च होतोय, हे ध्यानात ठेवा. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा पाठवले चेंडूला मिड विकेटच्या रिझन मध्ये. सीमा रेषे पार, मिळतील धावा 4. आलाय हा चौकार, सोने पे सुहागा. फ्रीट असेल या 5 धाबा, या 5 अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या आता वाढताना आणि फ्रीट. हे 3 आले चौकार मारतायत. मागच्या मॅचचे हिरो होते आणि मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना त्यांनी जी कबुली दिली ना, ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांची नम्रता आहे ना, जबरदस्त बघायला मिळाली. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे दिग्गज खेळाडू आहेत, परंतु त्यांची बॅटिंग झाली नाही आणि मग माझी बॅटिंग झाली आणि मला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला. ही त्यांची नम्रता आहे, त्यांचे संस्कार आहेत आणि ती इथे बघायला मिळाले आहेत. आता इथे त्यांची बॅटिंग खूप चांगली बघायला मिळते. नो बॉलवरती चौकार आलाय, फ्रीट एक लायसन्स मिळते, स्कोर 14 वरती पोहोचलाय. आणि ज्या यतीनं मागच्या मॅचमध्ये पालघर 11 संघामध्ये जोश निर्माण केला होता, तोच बॅटर आता चांगल्या रंगात आलाय. संघासाठी एक सुंदर खेळी साकारण्यासाठी तयार होतोय गोलंदाज योगेशच्या अगेन्स्ट. पुढील चेंडू, हो टायमिंग चांगला आहे, परंतु शॉर्ट मिड ऑफ मध्ये फ्रीडचा चेंडू होता. थोडंसं लिटिल ॲक्शस प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला सर बघायला मिळतात, कारण डू अ डाय मॅच प्रत्येक होणार आहे, नो डाऊट. आणि त्यासाठी लिटिल ॲक्शन्स जे आहेत आपण चेहऱ्यावरती बघतोय. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 16 धावा. हावभाव आपण प्रत्येक खेळाडूचे पाहिलेत. आता 16 धाबा झाल्यात, 1 गडी बाद 16 धाबा. योगेशने नो बॉल टाकला होता, कमरेपेक्षाही जास्त वर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी योग्य निर्णय मैदानाच्या आतमधून पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. योगेश तयार, समोर बॅटर तयार आहेत राजकुमार. पुढे येऊन खेळला जात आहे. टायमिंग प्रॉपर जरी झाला नसला तरी धावा मिळतील. खाऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक येत आहेत. थ्रो करण्याआधी 2 धावा पळून पूर्ण केल्यात राजकुमार या खेळाडूने. काय चांगला फिटनेस आहे या खेळाडूचा. वजनदार खेळाडू आहेत, धावण्यामध्ये माहीर आहेत. एखाद्या युवा खेळाडूला सुद्धा लाजवतील असं क्रिकेट आपल्याला डे 1 मध्ये म्हणजेच पहिल्या रजनीमध्ये पाहायला मिळतं. 18 स्कोर कार्ड. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. पालघर 11 संघाचे 18 झालेले आहेत. राजकुमार स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतात. योगेश पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ होताना. ओ टायमिंग प्रॉपर झालंय, उंची जास्त आहे आणि इथे फलंदाज आपण बघतायत राजकुमार माघारी परतताना. थोडस उंची जास्त बघायला मिळाला, तिथे एक अप्रतिम झेल बघायला मिळतोय आणि फलंदाज राजकुमार माघारी परतताना. धक्का लागला एक भरपूर मोठा. 65चं टार्गेट असताना कुठल्या तरी एका फलंदाजाला एक चांगली नॉक खेळावी लागणार आहे. आता न्यूमॅन योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. छोट्या नावानं प्रचलित असा खेळाडू आहे, एक मॅच विनर खेळाडू आहे आणि ते त्यांना आपल्या नावाला साजेशी अशी बॅटिंग करावी लागणार आहे. संघ अडचणीत असताना संघाच्या बाजूने चांगली इनिंग खेळण्यासाठी योगेशला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवले आणि दुसऱ्या बाजूने योगेश
फिल्डिंग टीमकडनं एक उत्तम दर्जाची एका डिसिप्लिनने अनुशासन ज्याच्याकडे भन्नाट आहे अशी गोलंदाजी करतायत. 18 वरती 2 अशी सध्याची स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आणि आता 20 बॉल मध्ये पाहिजेत 47. आय थिंक इक्वेशन आणि सिच्युएशन कडे सुद्धा आपण नजर टाकूया. 20 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. लगेचच प्रिन्स मूव्हीजचे ऑपरेटर साई कृष्णन आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. स्क्रीनवर तुम्ही हे सर्व पाहू शकताय. काय चांगली क्लॅरिटी आहे बघा ना. खूपच चांगलं काम प्रिन्स मूव्हीज या युट्यूब वाहिनीने केलंय. चोहोय बाजूने 5 कॅमेरा सहित या स्पर्धेला ते कैद करतायत. संपूर्ण अधिकार त्यांनी आपल्याकडे घेतलेत या स्पर्धेच्या प्रसारणाचे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे. मिड विकेट मध्ये शतरक्षकाने चांगला केलाय प्रयास. जेल ड्रॉप, जेल सुटलाय. फलस्वरूप ह्या चेंडूवर बघूया किती धाव मिळतील बॅटरला. 1 धाव तर पळून पूर्ण केलं. एका धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 19. 19 वर 2 गडी बाद. मला वाटते योगेशांचा विश्वास हा क्षेत्ररक्षक जे करतायत त्यांच्यावरती प्रचंड होता की ते झेल घेतीलच, अन्यथा 2 धावा झाल्या असत्या. धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 19 वरती 46 ची अजूनही गरज आहे. 19 चेंडूमध्ये अंतिम चेंडू घेऊन योगेश तयार होतात. गोलंदाजी ट्रॅक व थोडंसं लिटिल ॲक्शस प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण बघतायत. खूप चांगला ड्राईव्ह आहे. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त फिल्डिंग. 3 आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 षटकं इथे परिपूर्ण झालेली आहेत. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता 18 मध्ये तुम्हाला 46 बनवायचे आहेत. म्हणजेच 15.33 ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागणार आहे जर मॅचला जिंकायचं आहे. आणि जसं मी म्हटलं होतं की थोडंसं लिटिल ॲक्शस प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतात. एक शायरने म्हटलंय, ये जिंदगी जरा मुस्कुराना तो सिखा दे, ये जिंदगी जरा मुस्कुराना तो सिखा दे, रोना तो हमने पैदा होते ही सीख ली है. तो थोडंसं चेहऱ्यावरती स्मिताचं येणं गरजेचं आहे. खरोखरच प्रत्येक व्यक्तीने हसायला पाहिजे. कारण म्हणायचं झालं तर हसण्याकरता 17 मांसपेशींवर आपण जेव्हा प्रेशर टाकतो ना तेव्हा हसण्याची क्रिया होत आहे. आणि क्रोधित होण्याकरता 46 मांसपेशींवर आपल्याला थोडंसं प्रेशर टाकावं लागतोय. म्हणूनच इथे हसण्याची क्रिया अगदी सोपी आहे. प्रत्येकाने हसलंच पाहिजे. आणि म्हणतात ना की या जगात मध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी, सर्वात मोठं हत्यार म्हणजेच धैर्य, सर्वात मोठी सुरक्षा म्हणजेच विश्वास आणि सर्वात गुणकारी औषध म्हणजेच हसू. आणि आश्चर्य म्हणजे जगामध्ये हे सर्व विनामूल्य मिळत असतं. बॅटचा हलकासा होतोय स्पर्श आणि पुन्हा एकदा वाढलाय. या विकेटने फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. पालघर 11 टीमला 30रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 19 फॉर 3. थोडंसं टेन्शन बॅटिंग टीमकडे आले. हरकेश मेहर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि माहिती आहे सर्वांना हरकेश मेहर काय करू शकतात. परंतु जी पकड आहे ना ती जबरदस्त मजबूत फिल्डिंग टीमनं बनवलेली आहे. विकेट जात आहेत, डॉट बॉल जात आहेत, प्रेशर थोडंसं कन्वर्ट होते. 19 झालेले आहेत, 46 ची गरज आहे. आणि अशा वेळेला संघातील सर्वाधिक विस्फोटक बॅटर म्हणून हरकेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवले. कठीण काळामध्ये बघूया आत्मविश्वास जर निर्माण केला हरकेशनं, धावा जर त्यांच्या बॅटमधनं आल्या, या मॅचला सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतात, याचा आनंद ते देऊ शकतात. बघूया हरकेश दाखल होत आहेत. परंतु एका बाजूने गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आम्ही कौतुक करू. ज्या पद्धतीने चेंडूवरती नियंत्रण आहे, टप्पा जो फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवतायत, फिंगरचे रोल करतायत ना, जबरदस्त आहे. बघूया हरकेश दाखल होत आहेत. मागच्या मॅचमध्ये एवढा पॉवरफुल बॅटिंग त्यांची झालेली नाही, परंतु आता गरज असताना हरकेश कशी बॅटिंग करतील. पुढील चेंडू, ओ ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ सम चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल हृदयाचे ठोके आणि मॅचचं दडपण ह्या 2 गोष्टी वाढवणार आहेत. खाली राहणारा चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि वाईड लाईनच्या आतूनच थोडासा रिलीज होतोय. पुन्हा स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन.
लगातारचे जे 2 चेंडू आपण पाहिलेत ना त्यांच्यामध्ये व्हेरिएशन बघायला मिळालं. बदल ही काळाची गरज आहे आणि अगदी योग्य दिशेने हा अचूक मारा, भेदक मारा होतोय. 15 चेंडू 46 ची गरज. 15 मध्ये 46 पाहिजेत. पुढील चेंडू ओ यावेळेला इनसाइड आपण बघतायत इनर एज इथे लागली गेली, सिंगल कंप्लीट झाली. येतीन मागच्या मॅचचा फॉर्म तुम्हाला वापस आणावं लागेल, परत तोच त्या जोशने तुम्हाला खेळावं लागेल. जर संघाचं अस्तित्व थोडंसं धोक्यात आलं आणि अशा वेळेला येतीन मागच्या मॅचचे हिरो काही करू शकतील का, एक प्रश्नचिन्ह आता डगआउटमध्ये मनामध्ये उभा राहिलाय आणि तो आता मनामध्ये घर करतोय. 14 मध्ये 45 ची गरज आहे. 20 झालेले आहेत. हे 3 स्ट्राईकवरती बघायला मिळत आहेत. संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा संघर्ष म्हणजे जीवन आहे आणि या संघर्षामधून प्रत्येकालाच जावं लागतं, कारण यश मिळवण्यासाठी नशिबाची नाही तर मेहनत आणि संयमाची गरज असते. अनेक पाहिलेली मोठी स्वप्न पूर्ण करण्याकरता छोट्या छोट्या संघर्षामधून प्रत्येकाला जावं लागतं आणि संघर्ष केल्यानंतर आता या संघर्षामधून मार्ग काढलाय. षटकार खेचलाय बॅटरने. सिक्सर. 6 धाब्यांची थोडंसं दडपण वाढवलं जाईल, परंतु एक मारून चालणार नाही. आणखीन 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील बॅटरला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वाढताना धावा झाले आहेत तर 26 धावा. टार्गेट आहे 65चं. अजून 39 पाहिजेत. 39 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 39 धावांची गरज आहे. पुढील चेंडू हो यावेळेला ऑन साईडला शॉटम पोल बघायला मिळतो. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा अटेम असेल का, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. 4 मध्ये झाला कन्वर्ट होऊ शकला असता चेंडू. धावसंख्या 2 ने आकार घेते आणि पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. 3 षटकांची झाली समाप्ती आणि येणारी चेंडू तुमच्याकडे 12 आणि 12 मध्ये 37 ची गरज आहे. कहते ना कि जिंदगी एक अभिलाषा है, गजब इसकी परिभाषा है, ये मत पूछना कि जिंदगी क्या है, सबर जाए तो तकदीर है, बिखर जाए तो तमाशा. इथे मात्र आपल्याला चांगल्या धाव्यांची गरज आहे. गरज तर आहे, गरज तर आहे, परंतु ह्या ठिकाणी ऊर्जा ही फार कमी दिसते बॅटिंग करणारी टीमची आणि पूर्णतः पकड बनवले या मॅचवर पालघर 11 टीमने. पालघर दादू स्पोर्ट्स पालघर या टीमने 28 वर 3. 12 बॉल मध्ये पाहिजे 37 धाबा. 37 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल. 12 मध्ये 37. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत पाणी जाते आणि नेहमी आम्ही म्हणत असतो पानी की भी बड़ी अजीब कहानी है. अगर गरम हो तो जला के मारता है, ठंडा हो तो जमा के मारता है, न हो तो प्यासा मारता है और ज्यादा हो तो डुबा के मारता है. 12 मध्ये 37 पाहिजेत. महत्वाचा घटक आहे आपल्या शरीराकरता पाणी आणि तेच पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवण्याचं काम केलं जातं. 12 मध्ये 37 पाहिजेत. सध्या तरी फिल्डिंग करणाऱ्या टीमचाच बोलबाला आहे. त्यांनी केलेलं काम अचूक आहे. एक सारखाच ड्रेस कोड आपल्याला दादू 11 पालघर टीमचा बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आता स्ट्राइकिंग कडे बॅटर बघूया कोण आहे. ऑफ टमर शफल झाला. एका पायावर दिलं वजन. धावा मिळवल्यात अर्धा डझन. पाहिलं फाईन लेग क्षेत्राबाहेर चेंडूला फेकून दिलंय. सिक्सर. हरिकेश च्या बॅट मधून हा षटकार. एक ह्यूज सिक्सर आहे. बेळेवरती षटकार आलाय. चेंडू पुरवायचा आहे तो मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल आलाय. 34 झालेले आहेत. 31 ची गरज आहे. येणारी चेंडू तुमच्याकडे असणार आहे ते 11. 11 बॉल रिमेनिंग इन 31 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल द्वंद्व रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. हरकेशनं खूप चेंडू चांगला रीड केला आणि त्याच्यानंतर चांगला षटकार मारलाय. कमबॅकिंग केले या ठिकाणी. गोलंदाज आपण बघतायत मिस्टर किरण. किरणच्या अगेन्स्ट षटकार आलाय. अजूनही 31 ची गरज आहे. मॅच दोलायमान स्थितीमध्ये बघायला मिळते. पुढील चेंडू किरण जाधव गोलंदाजी ट्रॅकवा.
थोडे लॉन साईडला प्रोटेक्शन आहे, बघूया गॅप शोधतील का डिबॅट कटर्स किंवा लेगला. चांगला थ्रो बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली. आता 10 मध्ये 30 300च्या सरासरीने आणि 10 मध्ये 30 ज्या वेळेला सर आपल्या मॅचकडे येताना त्या वेळेला त्या फलंदाज 3 कडे लक्ष जातं, ज्याने 10 मध्ये 30 बनवून मॅन ऑफ द मॅच घेतला होता. आणि आता 10 मध्ये 30 पाहिजेत. काय योगायोग जुळून आलाय. पहिला मॅच कळत असताना पालघर टीमने बॅटर जो आपण नुकताच बघितलाय यतीन, त्याच्या मदतीनं त्याच्या 30 धावा महत्वपूर्ण ठरल्या होत्या त्या मॅच मध्ये. इथे 10 मध्ये 30 पाहिजे असताना आता काय डावपे झाकले जात आहेत. अनुभवी खेळाडू आहेत, अनुभवाचा भंडार आहे, नाण्याचे शिदोरी असलेला खेळाडू किरण जाधव. ओहो, गुड बॉल फुल पिच बॉल होता. वाईड यॉर्कर टाकायचा होता आणि बॅटरला बीट केलं या चेंडूने. ही लाईन बेटर पाहायला मिळाली. पाहू शकतात फ्लाईट किती दिली होती या चेंडूला. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. थोडंसं प्रेशर साठी आपण बघतायत स्लिप पॉइंट लावला गेलाय. पुढील चेंडू आणि इथे टायमिंग खूप चांगलं झालंय. डाऊन द ग्राउंड येतो या ठिकाणी षटकार. मॅच मध्ये परतण्याचे संकेत येत आहेत. आता 9 मध्ये हवे आहेत. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. यतीन ही इज ऑन फायर. चांगला फोर्स केलाय, ताकद लावली, ताकदवर फटका त्याचा पायाला आला. आता थोडासा दबाव दडपण वाढलं गेलं. फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये चर्चा होत आहे, त्या टीमची चर्चा होत आहे. 8 मध्ये 24 8 मध्ये 24 म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती 3 आणि बॅटिंग करतोय 3. टायमिंग प्रॉपर जुळते सर आणि बघूया मॅच कशा पद्धतीने पुढे जाईल. रॅमिंग वर्ड सुद्धा अगदी प्रॉपर जुळतायत. 8 मध्ये 24 पाहिजेत. किरण जाधव मागच्या मॅचचा हिरो होता. हाफ सेंचुरी पूर्ण केली, 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. या मॅच मध्ये सुद्धा 14 धाबा त्याच्या बॅट मधून आपल्याला येताना दिसल्या. इथे विकेट हवा आहे, जो विकेट मिळत नाही. बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये येत आहेत. बॅट पकडण्याचा आपण बघितला तर एक वेगळा लुक. इथे 2 इन रो. मॅच झाला होता नरम. या 2 षटकारांशी बॅटरनं मॅचला केलंय गरमागरम. सिक्सर मॅच मध्ये वापसी करतायत. कहते ना माचिस तो खाली पिल्ले में बदनाम है दोस्त, आग तो इस बल्लेबाज ने लगाई है. आता मॅच येणारे 7 चेंडू आणि गरज असणार आहे 18ची. या चेंडूवरती या मॅचचा भरपूर काही दिशा दशा अवलंबून असणार आहे. एखादा मोठा शॉट जर आला तर मॅच मध्ये बॅटिंग टीम थोडीशी ड्रायव्हिंग सीटवरती बघायला मिळेल. या चेंडूवरती भरपूर काही अवलंबून आहे. बघू शकतात आपण किरण जाधवचं हे 5 बॉल. पहिल्याच बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर 1 धाव, तिसऱ्या चेंडू डॉट आला, चौथ्या चेंडूवर षटकार आलाय, 5व्या चेंडूवर सुद्धा षटकार आलाय. म्हणजेच 19 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात किरण जाधव या गोलंदाजाने. या षटकातील अंतिम चेंडू आहे. पुढील चेंडू आणि यावेळेला थोडासा फिरवलाय, लांब ठेवलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आता मॅच 6 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष शेष आहे. 6 बॉल रिमेनिंग, 16 रन रिक्वायर्ड टू विन बॅटल. द्वंद्व प्रत्येक जण आज या मॅच कडे आकर्षित झालाय. आकर्षणाचं केंद्रबिंदू या मॅच मध्ये बघायला मिळत आहे. दोन्ही संघातील खेळाडू आपण बघताय. 6-16 काय वाटते सर, मॅच कुठे उभी आहे असं तुम्ही तुमचा अनुभव सांगतोय? आता तर नेमका अंदाज मी बांधू शकत नाही, परंतु वार पलटवार क्रिकेटमध्ये पाहिलेत आणि तो पलटवार केलाय प्रत्युत्तर देणाऱ्या पालघर 11 टीमने. कारण जी स्थिती अगोदर आपण पाहिली 2 षटकांमध्ये ज्या धावा हव्या होत्या, 34च्या आसपास धावा हव्या होत्या, त्या धावा त्या मागच्या षटकात कव्हर केल्यात. आता 6 मध्ये 16 पाहिजेत. म्हणजेच संधी आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमला जास्त आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला आता एका चांगल्या गोलंदाजाची गरज आहे. 4 षटकांकरता आपण या ठिकाणी जो वेळ घेतलाय त्या वेळेबद्दल जर चर्चा करायची झाली तर अर्थातच बरोबर अगदी चालल्यात. 21 मिनिटं लागलेत 4 षटकांकरता. 1 ते 2 मिनिटं आपण समजू शकतो, परंतु त्या अधिक जास्त वेळ जर तुम्ही घालवलात तर मग या षटकामध्ये
तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. वेळेनुसार चाललेत. अंतिम मॅच, अंतिम षटक आणि 6 मध्ये 16ची गरज आहे. एक अप्रतिम मॅच, उत्कृष्ट मॅच, थरारक दृश्य मैदानाच्या आतमध्ये उपस्थित सर्व खेळाडूंची चर्चा या मॅचच्या माध्यमातून होते आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय, एबी ट्रॉफी मधला आजचा पहिला दिवस अस्मरणीय बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने मॅच इथे बघायला मिळते, अंतिम षटक आणि गोलंदाज असतील महेंद्र, न्यूमॅन महेंद्र दाखल झालेले आहे. 6 मध्ये 16 बनवायच्यात. एका बाजूने हरकेश आहे, दुसऱ्या बाजूने यतीनची सुंदर साथ मिळत आहेत आणि मॅच ची एका बाजूने थोडीशी झुकत होती, त्याला बॅलन्स मध्ये आणलंय. बघूया महेंद्र तयार होत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती भरपूर काही मॅच रिझल्ट असणार आहे. गोलंदाज तयार, डेथ ओव्हरला होते इथे स्टार्ट. वेगावरती हलकसं डॉमिनेट केलंय आणि इट्स डॉट बॉल. हा डॉट बॉल आलाय, म्हणजेच इथे गोलंदाजाने सुद्धा संकेत दिलेत की माझ्याकडे जी क्षमता आहे, ज्या स्लॉग ओव्हर मध्ये मी धावा रोखू शकतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. धावसंख्या धावफळकावर 3 गडी बाद 49. आता 5 मध्ये पाहिजे 16 धाबा. स्ट्रायकिंगकडे बॅटर तयार. ओ हाफ ट्रॅकर होता, धावबाची संधी, दांडी गोल केली एसटी रक्षकाने आणि हे काम फिट केलं. म्हणजेच चांगला गेम केलाय, धरलाय चांगला ने बॅटरचा केलाय गेम. विकेट डाऊन. 4 मध्ये 16 महत्वाचा फलंदाज होता यतीन, ज्याच्याकडे कॉन्फिडन्स लेवल खूप चांगलं होतं आणि तो स्ट्राईक वरती जिम्मेदारी घेण्यासाठी येत होते. इथे बाद झालेले आहेत, त्यांची जागा घेण्यासाठी प्रणय घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथून 3 मोठे शॉट, 4 चौकार खेळा, अन्यथा 2 षटकार आणि 1 चौकार खेळा, तर या मॅचला तुम्ही जिंकू शकतात. कठीण परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आणि न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये प्रणय दाखल होत आहेत. निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. आयुष्याची लढाई फक्त मित्रा तो हिमतीने लढ. इथे हिमतीने लढावं लागणार आहे. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. 4 मध्ये 16, 4 चेंडू 16ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता प्रणय घरत, लेदर क्रिकेट मधील एक चांगलं नाव, मोठा खेळाडू. पण खऱ्या अर्थाने कोणताच खेळाडू कधीच मोठा नसतो. प्रत्यक्षात जेव्हा तो आपली गुणवत्ता सिद्ध करतो ना, तेव्हा तो मोठा असतो. आता मोठं होण्याकरता चांगली मोठी खेळी करावी लागेल. ओहो, यावेळेला सुद्धा चांगला बॉल वाईड लाईनच्या दिशेने चेंडूला टाकलाय. हा डॉट बॉल. यावेळेला आपण म्हणू शकतो की 80% वापसी झालंय फिल्डिंग करणाऱ्या दादू 11 पालघर टीमची. 3 बॉल आणि 3 मध्ये पाहिजेत 16. इम्पॉसिबल नाही आहे इथे. मात्र आता तुम्ही खऱ्या अर्थाने जर बघितलं तर खऱ्या अर्थाने मॅच वरती पकड खूप स्ट्रॉंग बनवलेली आहे दादू 11 पालघर संघानं. आता 2 चेंडूमध्ये 15ची गरज आहे. 50 पूर्ण झालेले. इथून लिगल 2 चेंडू विजयाचा सुगंध दादू 11 पालघरकडे वळणार आहे आणि त्यासाठी अंतिम जे षटक हाताळतायत गोलंदाज आपण बघतात महेंद्र, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हरकेश स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. म्हणजे असे डावपेच आखलेत ना किरण जाधव या खेळाडूनं, हे प्रत्येक खेळाडूला विचारात घेतलंय आणि त्या अनुषंगाने त्याचे डावपेच यष्टीरक्षकाचं सुद्धा कमालीचं प्रदर्शन झालंय. कारण 80% जबाबदारी असते यष्टीरक्षकाची. खूप चांगली जबाबदारी हँडल केले. बघूया 5वा चेंडू. इथे टायमिंग प्रॉपर होत नाहीये, 1 बाउन्स फील्ड केला जाईल. आता अंतिम चेंडूवरती जवळजवळ 14 धावांची गरज आहे. चला पागदारी बॉईज, धनमेन एकवीर स्पोर्ट्स आपण या टॉस साठी संघनायक आपण येऊन राहायचं. जशी मॅच संपेल मॅन ऑफ द मॅच आपण दिल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे आपण वळणार आहोत. चला संघनायक आपण जबरदस्त प्रथमतः बॅटिंग, त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी आणि एक मोठा संघ पालघर 11 संघ
पराभवाच्या छायेमध्ये आपण बघतोय. बेस्ट टाइम शॉट, औपचारिकता शेष होती या शॉट वरती. हार्ड लक पालघर 11 अँड हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. दादू 11 पालघर ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. बघूया कोण असणार आहे प्लेअर ऑफ द मॅच. आपण बघतायत हर्षलजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि जे मॅन ऑफ द मॅच आम्हाला सौजन्य केले केलवरोड वाकसई ग्रामपंचायत सदस्य माननीय नमिता हर्षल घरत यांच्या माध्यमातून जे आम्हाला सौजन्य झालेलं आहे. चला या मॅचचा टॉस करण्यासाठी उपेची गरज साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण अंतिम मॅचचा टॉस करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. चर्चा या ठिकाणी झाली आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड हेमकांत भोईर या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी सन्माननीय हर्षदजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आम्हाला सौजन्य केले केलवा रोड वाकसई ग्रामपंचायत सदस्य माननीय नमिता हर्षल घरत मॅम यांच्या माध्यमातून ते सौजन्य झालेले आहे. त्यांना मी थँक्यू म्हणतोय. आणि हेमकांत भाऊ या पण हेमकांत सर यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. तर आपण वळतो या ठिकाणी. या आपण या ठिकाणी बघतायत गुड शॉप हेमकांत भोईर. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली आणि आपण आमच्या संपूर्ण ग्रुपच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच देतोय. आणि एक सुंदर दृश्य आपण बघताय.